हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 13 श्लोक क्रमांक 3. कृतं किमपि नैव स्यादिति संचित्य तत्त्वतः यदा यत् कर्तुमायाति तत् कृत्वासि यथा सुखम. भावार्थ, कोणतेही केलेले कर्म आत्म्याने केलेले नसते हे तत्व चिंतनाने जाणून मी समोर आलेले प्राप्त कर्म करतो. असे केल्यामुळे मी यथासौख्यात आहे. एक फार मोलाचा असा त्रिकालाबाधित नित्य जीवनात अत्यंत उपयुक्त असा हा उपदेश अष्टावक्र गीता राजा जनकाच्या माध्यमातून आपल्याला करत आहे. मनुष्याला कर्म करण्याला पर्याय नाही हे सत्य आहे, परंतु हेही सत्य आहे की असे कर्म त्याला आनंदमयी जीवन जगण्यासाठी उपयुक्त असायला पाहिजे. कारण आनंद हाच मानवी जीवनाचा उद्देश आहे. आनंदाची किंमत देऊन करायचे कर्म न करणे श्रेयस्कर असते. चुकीचे कर्म केले तर संचित भोगांमुळे मानव पुनर्जन्मात अडकतो. यास्तव मानवी जन्माचे सार्थक होण्यासाठी कर्माचे प्रकार समजून घ्यावेत. त्यातील आत्मोन्नतीसाठी उपयुक्त असे कर्म करावे, अन्य कर्मांचा त्याग करावा, असा या श्लोकाचा उपदेश आहे. कर्माचे अनेक प्रकार आहेत. काही कर्मे आपल्या नकळत होत असतात. उदाहरणार्थ श्वसन, अन्नपचन, रक्ताभिसरण इत्यादी. काही कर्मे आपण जगण्यासाठी करतो. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करणे इत्यादी. काही कर्मे आपण कर्तव्य म्हणून करतो. उदाहरणार्थ आईवडिलांची सेवा, मुलांचा सांभाळ इत्यादी. काही कर्मे व्यक्तिमत्व विकासासाठी करतो. उदाहरणार्थ उच्च शिक्षण, सामान्य ज्ञानासाठी वाचन इत्यादी. काही कर्मे आपण चैन म्हणून करतो. उदाहरणार्थ पर्यटनाला जाणे, अनावश्यक वस्तू वापरणे इत्यादी. काही कर्मे आपण भावभक्ती म्हणून करतो. उदाहरणार्थ तीर्थयात्रा करणे, समाजसेवा करणे इत्यादी. काही कर्मे अहंकारातून होतात. उदाहरणार्थ मान सन्मान मिळवणे, राजकारण करणे इत्यादी. अशी ही यादी दीर्घ आहे. या कर्मांमुळे भोगफळ प्राप्त होते. आपल्या कर्ता या भावनेमुळे ते भोगफळ आपल्याला चिकटते. आपण संचित भोगांमध्ये अडकतो. आपले न संपणारे जन्ममरणाचे फेरे सुरू होतात. आपण कर्मफळात अडकतो कारण आपण करत असलेले एकही कर्म आत्मकर्म नसते. हाच या श्लोकाचा मोलाचा उपदेश आहे. आपण कर्मात स्वतःला गुंतवून घेत असतो. मी केले हा भाव महा धोकादायक असतो. तोच आपल्याला अमुक्त ठेवतो. एक तत्व आपण चिंतन करून ज्ञानाने जाणून घ्यायचे आहे की कर्मे प्रकृती करत असते. प्रकृतीला भूक लागते. प्रकृती अन्नाची सोय करते. प्रकृतीला मान सन्मान हवा असतो. प्रकृती त्याची पूर्तता करते. अशी सर्व कर्मे प्रकृती तिची ती करत असते. आपण स्वतःला त्यात सामावून घेतो. प्रकृतीचे कर्तृत्व आपण आपल्यावर ओढवून घेतो. कर्म करताना, कर्माचे फळ चाखताना मोठी मजा येते, नशा चढते, अभिमान उंचावतो. आपण त्याचे दायित्व स्वीकारतो, त्यात अहंकार सुखावतो. परंतु यामुळे जन्ममरणाचे फेरे मागे लागतात हे भान राहत नाही. कोणीतरी काहीतरी करतो आणि त्याच्या प्रचाराला बळी पडून आपण त्यात जिंदाबाद मुर्दाबाद नारे देऊ लागतो. कोणीतरी कसले तरी आयोजन करतो आणि आपण त्यात सहभागी होतो. त्याचे बरे वाईट भोग मागे लागतात. यात वास्तवात आपला काहीही संबंध नसतो. संबंध वाटतो तो फसवा असतो. यात आपल्याला दुःख होते, पीडा होते, वैताग होतो. होणारे टळत नाही किंवा तुमच्या विना अडत नाही. मधल्यामध्ये तुम्ही अडकता. तुमचे दुःख तुम्हाला सोसावे लागते. होणारे कर्म तुम्ही टाळू शकत नाही, परंतु तुम्ही तुमचे दुःख टाळू शकता.
एकच तत्व आहे, त्यात सहभागी होऊ नका. होणारे होऊ दे. स्वतःच्या डोक्यावर ओझे घेऊ नका. नैसर्गिकपणे समोर आलेल्याला सहकार्य करा. केल्याची भावना नको. मुद्दाम करायला जाऊ नका. सफलता विफलता नियतीवर सोडा. ते तुमच्या हाती नाही. जे होत आहे त्याला साक्षी असा. यथासौख्यात असा. मुक्तानंदात असा. हरिओम.